आता 1 गुंठा जमीन खरेदी करता येणार. शेत, रस्ता, विहीर आणि घरकुलासाठी कमी क्षेत्राची जमीन खरेदी करण्याचा मार्ग खुला झाला आहे. महाराष्ट्र शासनाने 14 मार्च 2024 रोजी राजपत्रक प्रसिद्ध करून जाहीर तुकडेबंदी नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अनेक YouTube व्हिडिओमध्ये याबाबत अर्धवट माहिती दिली जात आहे. आज आपण या राजपत्रातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे राजपत्र महाराष्ट्र दाहरण जमिनीकडचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण अधिनियम अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सुधारणेद्वारे 1959 चे नियम बदलून नवीन तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. आता जिल्हाधिकारी काही विशिष्ट कारणांसाठी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन हस्तांतरणास मंजुरी देऊ शकतात. ही परवानगी खालील 4 कारणांसाठी लागू असते: विहीर बांधण्यासाठी, क्षेत्रस्थ तयार करण्यासाठी, सार्वजनिक प्रकल्पामुळे उरलेली कमी क्षेत्राची जमीन, ग्रामीण घरकुल योजनेसाठी. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, या राजपत्रात कुठेही आता कोणालाही 1 गुंठा जमीन खरेदी करता येईल असे म्हटलेले नाही. जमीन हस्तांतरण फक्त विशिष्ट कारणासाठी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतरच करता येणार आहे. म्हणून सोशल मीडियावरील अनेक दावे पूर्णपणे योग्य नाहीत. या राजपत्रात प्रथमच शेत रस्ता ही व्याख्या समाविष्ट करण्यात आली आहे. शेतीच्या कामासाठी वापरला जाणारा रस्ता म्हणजे शेतरस्ता असे स्पष्ट करण्यात आले आहे. राजपत्रात विहीर या शब्दाचाही नवीन व्याख्या देण्यात आली आहे. यामध्ये ओपन वेल, बोरवेल, ट्यूबवेल, रिचार्ज वेल, डगवेल अशा विविध प्रकारच्या विहिरींचा समावेश करण्यात आला आहे. जर विहिरीसाठी जमीन घ्यायची असेल तर भूजल सर्वेक्षण विभागाकडे NOC, विहीर खोदण्याची परवानगी, भू सहनिर्देशांक आवश्यक असतील. महत्वाचे म्हणजे जिल्हाधिकारी विहिरीसाठी जास्तीत जास्त 5 जमीन हस्तांतरण मंजुरी देऊ शकतात. जमीन हस्तांतरण झाल्यानंतर 7/12 व विहिरीच्या वापराकरिता मर्यादित अशी नोंद होईल. शेतरस्त्यासाठी जमीन घ्यायची असल्यास अर्ज, प्रस्तावित रस्त्याचा नकाशा, भू सहनिर्देशांक, जवळचा रस्त्याचा तपशील सादर करावा लागेल. त्यानंतर तहसीलदाराचा अहवाल घेतला जाईल आणि जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. 7/12च्या इतर हक्क स्वातंत्र्य शेतकऱ्यांचा रस्त्याची नोंद केली जाईल. जर रस्ता, धरण किंवा इतर सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन संपादित झाली आणि उरलेली जमीन प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी राहिली तर अशा जमिनीच्या हस्तांतरणासाठी मंजुरी मिळू शकते. राज्य किंवा केंद्र सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी प्रत्यक्ष लाभार्थ्याला जास्तीत जास्त 1,000 चौरस फूट जमीन हस्तांतरणास मंजुरी देऊ शकतात. मात्र लाभार्थी पात्र असल्याची खात्री आणि आवश्यक रस्ता उपलब्ध असणे आवश्यक आहे. विहीर, शेतरस्ता किंवा घरकुलासाठी मिळालेली मंजुरी फक्त 1 वर्षासाठी वैध राहील. गरज असल्यास आणखी 2 वर्षाची मुदतवाढ मिळू शकते. जर विहीर किंवा शेतरस्त्याची मंजुरी घेऊन जमीन इतर कारणांसाठी वापरली गेली तर मंजुरी रद्द होऊ शकते. हा नियम गैरवापर रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. या राजपत्राद्वारे नवीन फॉर्म 12 लागू करण्यात आला आहे. या फॉर्मद्वारे विहीर, क्षेत्रस्थ आणि घरकुलासाठी जमीन हस्तांतरणाचा अर्ज करावा लागेल. मित्रांनो, 1 गुंठा जमीन खरेदी सर्वांसाठी खुली झाली नाही, पण विहीर, क्षेत्रस्थ, घरकुल आणि काही विशेष परिस्थिती कमी क्षेत्राची जमीन हस्तांतरणाचा कायदेशीर मार्ग उपलब्ध झाला आहे. अंतिम निर्णय अधिकाऱ्यांकडे राहणार आहे. हा बदल अनेक शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.